नमस्कार, तेजश्रीज कुकिंगमध्ये आज आपण वाटाण्याची पुरी कशी करायची ते पाहणार आहोत। एकदम खुसखुशीत, खमंग आणि अजिबात तेलकट तर होणारच नाहीत, पण एवढी टेस्टी बनणार ना ही पुरी। तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाच। चला तर मग पटकन रेसिपी बघूयात। त्यासाठी येथे मी वाटाणे घेतलेले आहेत। आता हे वाटाणे आपण शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये अंदाजे पाणी घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये वाटाणे घालूया आणि गॅस मोठा ठेवून एक 5 मिनिटं ह्या वाटाण्यांना आपण शिजवून घ्यायचं आहे। वाटाणे हे अंदाजेच घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत, तर गॅस बंद करायचा आणि हे वाटाणे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याला थंड करून घेऊयात। आता ह्याचं वाटण बनवायचं आहे। त्यासाठी एक मिक्सरचं जार घ्यायचं, त्याच्यामध्ये वाटाणे घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालूया, 1 किंवा 2 हिरवी मिरची घालूया आणि थोडेसे जिरे घालूया आणि आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर शक्यतो पाणी न घालताच ह्याला वाटून घ्यायचं आहे, पण ते व्यवस्थित वाटण बनत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून ह्याला वाटून घ्या। आता हे वाटण आपण दुसऱ्या एका परातीमध्ये काढून घेऊया। तर आता ह्याच्यामध्ये पीठ घालूया। 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि पाव वाटी बेसन पीठ घालूया आणि 1 चमचा कलोंजी म्हणजे काळे तीळ घालायचे, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे, ओवा घालायचा, कलोंजी असेल तर घाला, नसेल तर नका घालू, थोडीशी हिंग पावडर, 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालूया आणि 1 मोठा चमचा तेल घालूया। आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे जेणेकरून जे काही आपण मसाले घातले आहेत ते पिठाला छान असं सगळीकडे लागेल। आता पाणी घालायचं आणि कणकेचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। कणिक मळताना पाणी खूप कमी लागतं, त्यामुळं एकदम थोडंच पाणी घालून घ्या। हे बघा, अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आता ह्या कणकेला थोडंसं तेल लावायचं आणि परत थोडंसं मळून घ्यायचं आहे, त्यामुळे पुरी एकदम खुसखुशीत होतात। आता ह्याला झाकण लावायचं आणि एक 15 ते 20 मिनिटं कणिक मुरायला सोडून द्यायचं आहे। 20 मिनिटं झालेली आहे, मस्त असं आपलं कणिक बनवून रेडी आहे। आता आपण पुरी बनवायला घेऊयात। त्यासाठी कणकेचा एक छोटा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याला मी दाखवते ह्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताने दाबून त्याला चपटा करून घ्यायचा। आता ही पुरी आपण पीठ न लावताच लाटणार आहोत आणि तेलसुद्धा लावायची गरज नसते आणि लाटताना दोन्ही साईडनी लाटायचं आणि खूप पातळ पुरी लाटायची नाही, त्यामुळे काय होते, पुरी अजिबात फुगत नाही। थोडंसं जाडच लाटायचं, तरच ती पुरी छान अशी फुगते आणि एकसारखी अशी लाटायची, जाड पातळ देखील लाटायचं नाही। हे बघा, आणि तुमची पुरी जर चिटकत असेल लाटताना तर तुम्ही थोडंसं त्याला तेल लावा, म्हणजे ते चिटकणार नाही। हे बघा, माझी पुरी येथे लाटून झालेली आहे आणि मी येथे दाखवते तुम्हाला कशी लाटली आहे। हे बघा, पातळच आहे, खूप जाड नाही आहे आणि एकसारखी लाटली गेलेली आहे। हे बघा, अशी जाडी ठेवायची, तरच पुरी छान अशी फुगते आणि अशा पद्धतीने आधी आपण सगळी पुरी लाटून घेऊयात, म्हणजे तळताना सोपं जाईल। तळत मग आपण लाटायला गेलो तर ते व्यवस्थित होत नाही। आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि पुरी आपण तळून घेऊया। दोन्ही साईडनी पुरी छान अशी तळून घ्यायची आहे आणि पुरी तळताना नेहमी लक्षात ठेवा, गॅस मोठा करूनच पुरी तळायचं, तरच ते तेलकट होत नाही। तुम्ही गॅस लहान करून तळायला गेला तर पुरी तेल ओढून घेतात आणि पुरी तेलकट होतात, त्यामुळे कोणतीही
पुरी तळताना गॅस मोठा करूनच तळायचा। हे बघा मस्त अशी खमंग आपली पुरी बनवून रेडी आहे। तुम्ही एकदा तरी ही पुरीची रेसिपी नक्की ट्राय करून बघाच, खूप मस्त बनते। तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर तेव्हा देखील घेऊन जाऊ शकता। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार।